everyone, this is dietitian Yanada. Soy protein is the most controversial and talked over protein from vegetarian sources. सोय प्रोटीन सेफ आहे का? मेल्सनी ते खावं का? प्रेग्नेंट लॅक्टेटिंग विमेननी ते घ्यावं का? किडनी स्टोन्स असताना सोय प्रोटीनचं कन्झम्पशन किती असावं? शिवाय कॅन इट लीड टू ब्रेस्ट कॅन्सर किंवा कॅन इट रिड्यूस द चान्सेस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर? थायरॉइड पेशंटनी सोय घेऊ की नाही? कितीतरी प्रश्न आपल्या डोक्यात असतात. लेट्स ट्राय टू फाइंड आउट आन्सर्स फॉर ऑल ऑफ दीज क्वेश्चन्स. सोय प्रोटीन इज ॲक्च्युली अ कम्प्लीट प्रोटीन इन अ व्हेजिटेरियन डाएट. म्हणजे सोय प्रोटीनमध्ये सगळे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात जसे अंड्यामध्ये असतात. सो इन अ वे सोय प्रोटीन इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स. नॉट ओनली प्रोटीन्स, त्याच्यामध्ये आयर्न पण खूप आहे, फॉलेट आहे आणि गुड अमाऊंट ऑफ फायबर्स पण आहेत. बट किडनी पेशंटसाठी किडनी स्टोन्स असताना खूप जास्त इंटेक सोय प्रोटीनचा इज नॉट रेकमेंडेड. याशिवाय प्रेग्नन्सी लॅक्टेशनसाठी इन मॉडरेशन सोयाचा इंटेक इज डेफिनेटली नॉट हार्मफुल एट ऑल. थायरॉइड पेशंटसाठी मात्र बिकॉज सोय आयझोफ्लेवॉन्स दे इनहिबिट द सिक्रेशन ऑफ सर्टन एन्झाईम्स विच आर रिक्वायर्ड इन द प्रोडक्शन ऑफ थायरॉइड हॉर्मोन. त्याच्यामुळे थायरॉइड पेशंट्सनी सोयाचा इंटेक थोडा कमी आणि रेस्ट्रिक्टिव्हच ठेवावा. याशिवाय थायरॉइडची गोळी घेत असताना 4 तास आधी आणि 4 तास नंतर, थायरॉइडच्या गोळीच्या आधी आणि नंतर 4 तासांची गॅप असावी सोय प्रोटीनच्या कन्झम्पशनमध्ये. सोय और सोय आयझोफ्लेवॉन्सनी ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते का? डज इट रिड्यूसेस द रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर? ह्याच्याविषयी बरेच रिसर्चेस आर स्टील गोइंग ऑन. काही पेपर्स पब्लिश झालेले आहेत. बरेचसे पेपर्स असं म्हणतात की सोय किंवा सोय आयझोफ्लेवॉन्सच्या इंटेकनी रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर रिड्यूस झालेली त्यांना दिसली. पण अजूनही ह्याच्यावरती काही कन्क्लुझिव्ह किंवा खूप स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आपल्याकडे नाही आहेत. मेनसाठी सोय इंटेक किती फेवरेबल आहे? बेसिकली सोया आयझोफ्लेवॉन्स दे गेट कन्वर्टेड इन टू युअर बॉडी ॲज फायटोइस्ट्रोजन्स. So they mimic the hormone estrogen and hence they are definitely essential for females post-menopausal phase. पोस्टमेनोपॉजमध्ये जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं तेव्हा होणारे जे साईड इफेक्ट्स बायकांना जाणवतात, हॉट फ्लशेस किंवा वीकनेस इन जनरल, ड्रायनेस किंवा मूड स्विंग्स, हे सगळ्याचे इफेक्ट्स किंवा इंटेन्सिटी कमी करायला सोय प्रोटीन मे हेल्प. बट ॲट द सेम टाईम प्री मेनोपॉझल बायकांमध्ये मात्र सोयाचा ओव्हर इंटेक कॅन लीड टू ब्लॉकेज ऑफ इस्ट्रोजन ॲक्टिव्हिटी. त्याचप्रमाणे इस्ट्रोजनला मिमिक करणारे हे हॉर्मोन असल्यामुळे मेलसाठी सोयचा इंटेक फार जास्त रेकमेंडेड नाही आहे. इन जनरलच सोयाबीनचं कन्झम्पशन साधारणपणे 15 ते 20 ॲटमोस्ट 25 ग्रॅम अ डे तुम्ही सेफली करू शकता. दॅट मीन्स उपमा पोहे ज्याने आपण खातो तसे 4 ते 5 चमचे. त्याच्यावर त्याचा इंटेक करणं कॅन बी लिटल रिस्की. सोय प्रोटीन आपण कोणकोणत्या प्रकारे कन्झ्युम करू शकतो हे माहिती आहे का? येस, सोया सॉस जो आपण जनरली वापरतो जेवणामध्ये. सोय मिल्क, जनरली लॅक्टोज टॉलरंट लोक आजकाल सोय मिल्क घेतात. शिवाय सोय मिल्कचं पनीर विच इज कॉल्ड ॲज टोफू. इडमामे इज अ इममॅच्युअर सोयाबीन ज्याला नुसतं बॉईल करून आपण सॉल्ट घालून खाऊ शकतो. सोया चंक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्याच्याशिवाय मिझो पेस्ट म्हणून फर्मेंटेड सोयाबीनची पेस्ट मिळते. टेम्पे, यू मस्ट हॅव हर्ड दिस वर्ड. टेम्पे इज फर्मेंटेड सोयाबीन प्लस राईस और एनी अदर ग्रेनचं कॉम्बिनेशन. या सगळ्या सोर्सेसमधनं आपण सोय प्रोटीन कन्झ्युम करू शकतो. सो द ओनली की पॉईंट इज सोय प्रोटीन सेफ आहे वेन यू यूज इट इन अ मॉडरेशन. तुम्हाला अजूनही सोय कन्झम्पशन आणि त्याच्याविषयी काही डाऊट्स असतील तर डू राईट मी हिअर इन द कमेंट. थँक्यू.